कुमार मानवता उर्फ वंशिका रविकांत डोंगरे सन 2003 पासून वडिलांच्या पश्चात पालकत्व स्वीकारणे ही डोंगरे परिवाराची नैतिक जबाबदारी होती, परंतु ती जबाबदारी सक्षमपणे पार पाडू शकले नाही. मौजे वायगाव गोंठा समुद्रपूर जिल्हा वर्धा तसेच मौजे सावरिता जिल्हा भंडारा व गोंदिया जिल्ह्यामध्ये व इतर सर्व जिल्ह्यांमध्ये सुद्धा कुमार मानवता ही वारसदार आहे. संकेत अनिल डोंगरे सचिव नवयुवक एज्युकेशन सोसायटी अंतर्गत मानवता हायस्कूल कुंजीलाल पेठ बाबुलखेडा नागपूर व श्रीमती चारुशीला संजय डोंगरे उपाध्यक्ष नवयुवक एज्युकेशन सोसायटी अंतर्गत मानवता हायस्कूल कुंजीलाल पेठ बाबुलखेडा नागपूर तसेच सदर प्रकरणामध्ये असणारे अन्याय करणारे सर्व अधिकारी तसेच वारस हक्क लपविणारे सर्व संबंधितांवर कडक फौजदारी कार्यवाही करण्यात येणार असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. कुमार मानवता उर्फ वंशिका रविकांत डोंगरे ही मुलगी जन्मापासून मतिमंद असून लहानपणापासून वडिलांचे छत्र हरपले आहे. गेल्या 22 वर्षापासून अन्याय अत्याचार भीतियुक्त यातना भोगत आहे. तात्काळ सर्व जिल्हानिहाय प्रशासनाला आदेश मुख्यमंत्री यांनी दिली आहे. लवकरच तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश आता मानवता शाळेच्या संचालकावर होणार आहे. आज मुंबई येथे कुमारी मानवता उर्फ वंशिका डोंगरे ही नागपूर येथून आलेली ही आमची लाडकी मुलगी आहे आणि या मुलीस ही मतिमंद असून या मुलीवरती गेल्या 2003 पासून मानसिक छळ संकेत अनिल डोंगरे सचिव नवयुवक एज्युकेशन सोसायटी अंतर्गत मानवता हायस्कूल नागपूर तसेच श्रीमती चारुशीला संजय डोंगरे यांनी सातत्याने अन्याय केलेला आहे. या डोंगरे परिवारावरती आमच्या इथं भगिनी आहेत वनिता डोंगरे, ह्या सुद्धा या छोट्या मुलीला घेऊन आलेल्या आहेत. या वनिता ताईंवर सुद्धा अनेक वर्षापासून म्हणजे 2003 ला त्यांचे मिस्टर एक्सपायर झाले आणि त्यानंतर यांच्यावरती सातत्याने यांचा मानसिक छळ केला जात आहे आणि यांना संपूर्ण जे त्यांच्या परिवारामधून पूर्ण बेदखल केलेला आहे. तर त्या निमित्तानं आम्ही येथे मुंबईमध्ये सर्व सामाजिक कार्यकर्ते सामाजिक एनजीओची सर्व लोक एकत्र आलो आणि या माध्यमातून ज्या सौ अनिता कोलते ह्या जन आंदोलन आता लवकरच उभं करणार आहे. या संदर्भामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब, चंद्रशेखर बावनकुळे साहेब, आदित्यताई तटकरे, महिला आयोग, मानवी हक्क आयोग या सर्व आयोगांना सुद्धा पत्रव्यवहार केलेला आहे. कारण एका निरागस निष्पाप आणि एका म्हणजे वडिलांपासून अनाथ झालेल्या मुलीवरती अनेक वर्षापासून अन्याय अत्याचार होत आहेत आणि या मुलीला न्याय मिळण्यासाठी महाराष्ट्रातील नव्हे तर सर्व देशातील संघटना या मुलीला न्याय मिळण्यासाठी, कारण 2023 ला त्यांचे वडील एक्सपायर झाले आणि तेव्हापासून तिची आई ही पालन पोषण करत आहेत आणि तेव्हापासून तर आज आपण 2025 मध्ये शेवटच्या वर्षामध्ये आहे, शेवटच्या दिवसामध्ये आहे, तरी सुद्धा यांना न्याय मिळालेला नाही. या वंशिका मानवता या मुलीला न्याय मिळवण्यासाठी संपूर्ण आपण जन आंदोलनामध्ये संपूर्ण एनजीओ सर्व सामाजिक संघटना आणि समाजाप्रती जाणीव असलेले लोक मतिमंद मुलींसाठी काम करणारे सर्व सामाजिक कार्यकर्ते यांनी एकत्र यावे. यासाठी सौ अनिता कोलते यांनी दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन करायचं ठरवलेलं आहे. या ठिकाणी वंशिकासह आणि तिच्या आईसह बेमुदत आमरण उपोषण, तिला न्याय मिळेस्तोवर हे सुरू राहणार आहे. त्यासाठी आज संपूर्ण ही पत्रकार परिषद ही घेण्यात येत आहे. या ठिकाणी तिला संपूर्ण म्हणजे हा जो संकेत डोंगरे नावाचा एक भ्रष्ट जो मुलगा आहे याने संपूर्ण म्हणजे एका आमदाराची नात म्हणजे ज्यांचं नाव आहे सुखदेव डोंगरे, या सुखदेव डोंगरे आमदाराच्या नातीलाच जर आजपर्यंत न्याय मिळाला नाही. आमदार होते हे तिरोड्याचे कैलासवासी सुखदेव डोंगरे यांनी महाराष्ट्रामध्ये आणि विदर्भामध्ये जवळपास 28 पेक्षा जास्त शाळा कॉलेजेस केले. प्रचंड सामाजिक कार्य हे कैलासवासी सुखदेवराव डोंगरेंचं होतं आणि सुखदेवराव डोंगरेंच्या नातीलाच आजपर्यंत न्याय मिळालेला नाही. आणि सुखदेव डोंगरे म्हणजे कैलासवासी सुखदेवराव डोंगरे यांचा मृत्यू हा कसा झाला, प्रॉपर्टीसाठी झाला
का त्यांचा खून केला झाला याची सुद्धा SIT चौकशी ही करण्यात यावी, यासाठी सुद्धा आमच्या आंदोलनामध्ये मागणी आहे. कारण एका महाराष्ट्रामध्ये 288 आमदार आहेत आणि 288 आमदार हे विधानसभेमध्ये असताना अनेक आमदार आतापर्यंत होऊन गेले, परंतु आमदाराच्या नातीलाच आजपर्यंत न्याय मिळालेला नाही. तर माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माझी आपणास कडकडीची विनंती आहे, आपण नागपूरचे आहेत आणि नागपूरची आपली ही मुलगी आहेत, आपल्याला न्याय मागण्यासाठी हे नागपूरवरून मुंबईला आलेली आहेत. गेल्या 20 ते 25 वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित असल्यामुळे तात्काळ या गरीब छोट्या परिवाराला आपण न्याय मिळवून द्यावा आणि मानवता उर्फ वंशिका हिला न्याय देण्यासाठी आपण सक्षम आहात. आणि नक्कीच माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे गरिबांचे कैवारी आहेत, त्यामुळे आपण न्याय द्याल अशी आमच्या सारख्या सामाजिक कार्यकर्त्यांना सुद्धा अपेक्षा आहे. त्यामुळे आपण या माध्यमांच्या माध्यमातून, तसे आपल्याला सर्व निवेदनं आपल्याला दिलेली आहेत, आपण सुद्धा आमच्या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन संबंधित कलेक्टर भंडारा यांना तात्काळ निर्देश दिलेले आहेत. यावरती तात्काळ उच्चस्तरीय चौकशी समिती दाखल करावी आणि आपली जी मानवता आहे, जी मानवता गडकरी साहेबांना सुद्धा विनंती आहे की आपण दोन्ही नेते नागपूरचे असल्यामुळे आणि गरिबांचे आपण कैवारी आहेत, हे सर्व समाजाला सर्वश्रुत आहे. त्यामुळे मानवता उर्फ वंशिका हिला न्याय देण्याची संपूर्ण जबाबदारी ही आपली राहील, आपल्या राज्याची राहील. मुख्यमंत्री म्हणून आपण नैतिक जबाबदारी स्वीकारावी. तसंच ही जी नालायक लोक या सत्तेचा गैरवापर करून अशा गरीब परिवारावरती जे अन्याय आणि त्यांचं शोषण करत आहेत, तर या संपूर्ण परिवाराला प्रोटेक्शन 24 तास देण्याची आपली गृह खात्याची जबाबदारी राहील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती आहे की संपूर्ण परिवाराला पोलीस प्रशासनासह लेडीज कॉन्स्टेबलसह संपूर्ण आपण प्रोटेक्शन तात्काळ हे पहिले याची दखल घ्यावी आणि तात्काळ प्रोटेक्शन देण्यात यावं. यांच्या परिवाराचं जर काही बरं वाईट झाल्यास संपूर्ण सरकार आणि प्रशासन जबाबदार राहील. हे एक आम्ही जबाबदार नागरिक म्हणून आणि महाराष्ट्राचे नव्हे तर भारत देशाचे नागरिक म्हणून आपणासमोर विनंती आहे की या मतिमंद मुलीवरती गेल्या 2023 पासून होणारे अन्याय अत्याचार आणि तिला संपूर्ण या सिस्टम मधून तिच्यावरती जे अन्याय केलेला आहे, हा संकेत डोंगरे आणि चारुशिला संजय डोंगरे यांच्यावरती तात्काळ गुन्हे दाखल करावे, तात्काळ यांच्यावरती कारवाई करण्यात यावी आणि ज्या ज्या ठिकाणी वंशिकाच्या ज्या ज्या प्रॉपर्ट्या होत्या, ज्या ज्या ठिकाणी ही प्रॉपर्टीची हक्कदार होती, या प्रॉपर्टीमध्ये ज्या जे अधिकारी याला दोषी आहे, जिथून जिथून नावं परस्पर गाळल्या गेलेली आहे, हे प्रचंड स्कॅम आहे. आणि या स्कॅम मध्ये नुसते संकेत डोंगरे आणि चारुशिला संजय डोंगरे हेच जबाबदार नसून आपल्या प्रशासनाचे महसूल खात्याचे काही जबाबदार अधिकारी सुद्धा जबाबदार आहे. त्यामुळे तात्काळ चौकशी समिती ही गठीत करावी. तात्काळ या निरागस निष्पाप मुलीला न्याय देण्यात यावा. कारण ही मानवता उर्फ वंशिका ही आपल्या संपूर्ण समाजाची मुलगी आहे. ही आपल्याला समोर मी जाहीर आवाहन करतो आहे. जर आपण 15 फेब्रुवारी पर्यंत या संदर्भात निर्णय घेतला नाही तर आझाद मैदान मुंबई येथे प्रचंड प्रमाणामध्ये जन आक्रोश होईल आणि या न्यायासाठी आम्ही आझाद मैदान येथे बेमुदत आमरण उपोषण करण्यात येणार आहे. या संदर्भामध्ये आम्ही माननीय न्यायालय मुंबई हायकोर्ट आणि माननीय न्यायालय सुप्रीम कोर्ट यांना सुद्धा सांगतो आहे की या संदर्भामध्ये तात्काळ सुमोटो याचिका दाखल करावी आणि एका मतिमंद मुलीवरती अन्याय अत्याचार हे सातत्याने होत आहेत आणि सातत्याने म्हणजे एक मुलगी जेव्हा एका परिवारामध्ये येते म्हणजे मानवताच्या 28 शाळा आहेत, आमदाराची ही नात आहे आणि आमदाराच्या नातीवरच जर अन्याय अत्याचार होत असेल तर जनतेने न्याय कोणाला मागायचा आहे. कैलासवासी सुखदेवराव डोंगरे यांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली सुद्धा देतो. भावपूर्ण त्यांच्याबद्दल त्यांनी प्रचंड सामाजिक काम केलेलं आहे. पण खऱ्या अर्थाने विधानसभेची खरी श्रद्धांजली त्यांच्या मुलीला न्याय
त्यांच्या नातीला न्याय जिथपर्यंत आपण देत नाही, त्यांच्या सुनेला जिथपर्यंत न्याय देत नाही, तिथपर्यंत खऱ्या अर्थाने विधानसभेची संपूर्ण महाराष्ट्राची एक आमदार म्हणून त्यांना श्रद्धांजली राहणार नाही, याची सुद्धा दखल संपूर्ण महाराष्ट्रातील आमदार, खासदार, मंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय नरेंद्र मोदी साहेब, पंतप्रधान यांनी या संपूर्ण प्रकरणाची दखल घ्यावी आणि तात्काळ एका निरागस निष्पाप मुलीला तात्काळ न्याय देण्यात यावा। वस्तुस्थिती अशी आहे की न्याय मागण्यासाठी आम्हाला 20 वर्ष लागतात, ही म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आहे आणि एखाद्या या मुलीला बोलता येत नाही, या मुलीला काही सांगता येत नाही, हिने न्याय कोणाला मागायचा? तिची आई आज प्रचंड प्रेशर मध्ये आहे, कोण कधी काय करून जाईल हे माहिती नाही आहे। यासाठी संपूर्ण प्रोटेक्शन आणि संपूर्ण त्यांची जबाबदारी ही सरकारची असेल। माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, आपण नागपूरच्या आहात, माननीय आमचे आदरणीय नितीनजी गडकरी साहेब, आपण नागपूरचे आहेत आणि नागपूरचे मंत्री महोदय असताना, नागपूरचे केंद्रीय मंत्री असताना, नागपूरचे चंद्रशेखर बावनकुळे साहेब, आपणाबद्दल प्रचंड आदर आहे आणि संपूर्ण मंत्री आणि देवेंद्र फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री असताना आज आमच्या नागपूरच्या सिटीमध्ये एका मतिमंद मुलीवरती प्रॉपर्टीसाठी 20 वर्षापासून बेदखल केल्या जात आहे, याची आपण तात्काळ नोंद घ्यावी आणि आज या लोकांना तात्काळ पोलीस प्रोटेक्शन तयार करावं, देण्यात यावं। कारण आपण जे चुकीचे लोक आहेत, जे बदमाश लोक आहेत, त्या ठिकाणी सरकार त्यांना प्रोटेक्शन देते आणि जी निरागस मुलगी आहे याची जबाबदारी संपूर्ण प्रशासनाची असेल, संपूर्ण विधानसभेची असेल, संपूर्ण मंत्रिमंडळाची असेल। माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, आपणास विनंती आहे की आपण निश्चित आमच्या मानवता उर्फ वंशिका हिला 100% न्याय देणार, ही आम्हाला सुद्धा अपेक्षा आहे। कारण आपण दुर्लक्षित मतिमंद बालकांचे नव्हे तर संपूर्ण समाजाचे कैवारी आहात आणि एक जबाबदार मुख्यमंत्री या महाराष्ट्राला लाभलेले आहे, ही आम्हाला सुद्धा जाणीव आहे। गेल्या 15 वर्षापासून सातत्याने आपण चांगले उपक्रम घेतलेले आहे, सातत्याने आपण लाडक्या बहिणीला सुद्धा एक प्रोटेक्शन दिलेलं आहे, पण लाडक्या बहिणींचे मुली जर सुरक्षित नसणार तर न्याय कोणाला मागायचा, हा सुद्धा एक प्रश्न उपस्थित आहे। आपणाकडे आम्ही निवेदनं पाठवलेली आहे, आपण तात्काळ या प्रकरणाची दखल घ्यावी अशी मी आपणास कडकडीची विनंती करतो। कारण आम्हाला सुद्धा बघवलं गेलं नाही का एका मतिमंद मुलीवरती अशा प्रकारे अन्याय अत्याचार झालेला आहे आणि केवळ प्रॉपर्टीच्या हव्यासापायी एका आमदाराच्या नातीला जर अशा प्रकारची जर वागणूक असेल तर सामान्याचं काय, हा प्रश्न कायमस्वरूपी प्रलंबित राहील।